सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वे? मस्त ना? तर माझं नाव आहे पूर्वा भोईर आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण चालू आहेत अलिबागला आणि या व्हिडिओचे येणार आहेत 3 पार्ट्स, डे 1, डे 2 आणि डे 3. तर चला मग स्टार्ट करूया आणि थेट पोचूया नाश्ता करायला. गाईज हे बघा, एवढूसा पाव आहे, एवढा मोठा वडा आहे आणि त्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 5 6 चटणी आहे. एवढा मोठा वडा आहे, एवढूसा पाव आहे, एक मिरची पण दिलंय आणि ही चटणी की सांबार काहीतरी आहे. 6 चटणी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. काही जे बघा, आम्ही वडापाव नाही खात आहे, पावासोबत वडा खातोय. असा भाजी पाव सारखा खाणार आहे, असा असा. आणि सांबार म्हणून दिलेला कसा होता? खूप सुंदर. आवाज आला असेल तर ठीक आहे, आता ॲडजस्ट करा. मस्त होता तो वडा, एवढा मोठा होता, तो संपत नव्हता, संपत नव्हता. एक ओव्हरलोड झाला आहे आम्हाला, मग पप्पाला ठीक आहे थोडासा आम्ही खाल्ला, माझा संपत नव्हतं. आता इथून आम्ही निघतोय आणि आता डायरेक्ट आम्ही विलाला जाणार आहे. तिथे जाऊन मला दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघा. सो गाईज, आम्ही फायनली विलाला पोचलेलो आहोत अँड मी तुम्हाला विला पूर्ण दाखवणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, ठीक आहे? थांबा, मी तुम्हाला विला दाखवते. गाईज हे बघा, ही एंट्रन्स आहे आणि हा एंट्रन्स गेट आहे. चला तुम्हाला दाखवते रूम. इथे हा स्टेज टाईप बनवलेला आहे, तिकडे स्पीकर्स आहेत डान्स करायला वगैरे. आणि ही आहे रूम नंबर 1. आणि रूमच्या एक्झॅक्ट समोर हा पूल आहे. आता ही आहे सेकंड रूम. सर्व रूम्समध्ये AC अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा बेडशीट्स, बॅट, चादर, उशी जे काही हवं असेल ते सुद्धा तुम्हाला भेटेल जर तुम्ही सांगितलं तर. इथे हा रूमच्या एक्झॅक्ट बाजूलाच एक झुला आहे, हे झाड आहे, इथे थोडीशी स्पेशियस जागा ठेवलेली आहे. अँड हा बघा, हा किती मोठा स्विमिंग पूल आहे. रूम्सच्या समोरच आहे हे सर्व. इथे बसायला बनवलेलं आहे बेंच, इथे एक खुर्ची आहे आणि हे पहा, इथे अजून 2 खुर्च्या आहेत. हा आहे डायनिंग टेबल, इथे जेवायला नाश्ता करायला बसायचं. हा आहे बुफे एरिया. पूर्ण फॅमिलीसोबत आला तर इथे तुम्हाला टोपं भेटणार आणि इथे तुम्ही सेल्फ सर्व्हिस घ्यायची. ते वॉश स्टेशन आहे. मस्त झाड आहे आणि हा झोला.
इथे छोटे छोटे 2 बेंचेस आहेत. इथे टेबल आहे, कप्स वगैरे ठेवायला. हा दुसरा बेंच. आता आपण वरती जाऊया. चला. फर्स्ट एंटर करताच हा पहिलाच रूम आहे तुमच्या लेफ्ट साईडला. हा बेड आहे, हा एक आरसा आहे, AC सुद्धा आहे आणि हा एक आरसा आहे. इथे तुम्हाला खिडक्या भेटणार, आय मीन बाल्कनी. आणि हे वॉशरूम आहे. गीझर्स आहे, 24 आवर्स लाईट आहे, पाणी सुद्धा पण आहे. पाणी बोरिंगचं आहे पण. ह्याच्याच बाजूला हा दुसरा मोठावाला रूम आहे. इथे सुद्धा AC आहे. इथे 2 बेड्स आहेत. एका बेडवर 3-3 जण करून 6 जण झोपू शकतात. जर तुम्हाला एक्स्ट्रा बेडशीट पाहिजे असेल, ती बघा गादी इथे आम्हाला एक्स्ट्रा लागलेली तर एक्स्ट्रा आहे. हे आहे वॉशरूम्स. आणि हा आहे बाहेरचा व्ह्यू. इथे खूप सुंदर असे मस्त मस्त फोटोज येतील. आम्ही सुद्धा फोटोज क्लिक केलेत. तुम्ही जर विजिट करत असाल तर तुम्ही सुद्धा इथे मस्त मस्त फोटो काढू शकता. हा इथे अजून एक वरती सिंगल रूम आहे. हा बघा मराठी कॅलेंडर, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण. आणि हा इकडचा व्ह्यू आहे. चला तुम्हाला रूम दाखवते. ही रूम थोडी छोटी आहे. या रूम मध्ये पण AC आहे, कर्टन्स आहेत, खिडकी आहे. हा बेड आहे. ह्या बेडवर पण 2-3 जण आरामात बसतील. हा आहे वॉशरूम. हा फोल्डेबल वॉशरूम आहे. आय मीन दरवाजा. सर्व वॉशरूम मध्ये गीझर आहे, शॉवर आहे आणि कमोड आहे. तर गाईस आपण आपले कपडे चेंज केलेले आहेत आणि आता आपण जाऊया पूल मध्ये स्विमिंग करायला. हे बघा आमच्यासोबत आमचे बाकीचे मेंबर पण आहेत. पण तुटल तुटल. आमच्याकडे सोलकढीवाले भैया आलेले आहेत. एक ओतणार आहे, एक देणार आहे. आमच्या भावांना ट्रेनिंग देतोय आम्ही.
त्याचा तो घाव असा टपकायला लागलाय. ज्याच्या पेल्यात जाईल त्याला खारट सोलकढी भेटणार आहे. सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही पूलमधनं निघालो तेवढ्यात आमची दुसरीवाली गाडी पण आली. मग आम्ही सर्व मिळून जेवायला बसलेलो. जेवणामध्ये सुरमई फ्राय, बोंबील फ्राय, कोलंबीचं कालवण, तांदळाची भाकरी, भात, सोलकढी आणि गुलाबजामुन. मस्त मस्त होतं सर्व. सुरमई थोडीशी मला आवडली नाही पण ठीक आहे चालेल. काल माझं नाव पण मुंबईची सुरमई आहे ना मध्ये. ठीक आहे. आता आम्ही परत पूलमध्ये चाललोय. हे बघा इथे हा एक बसलाय. हा माझा व्हिडिओ रेकॉर्ड करायसाठी थांबलाय. तिथे बाकीचे तिकडे बसलेत, अर्धे तिकडे बसलेत. हा माझ्या बाजूला बसलाय. आता आम्ही परत पूलमध्ये जातो. भेटूया थोड्या वेळात. ही बघा ही आहे माझी हाफ फॅमिली आणि हे आमच्या घरातलं सर्वात चिंटुकलं आहे. बिना टायरचं पोहायला लागलाय. थोड्या वेळाने मी तुम्हाला माझ्या फॅमिलीशी इंट्रोड्यूस करेन. या आपण थोडीशी मज्जा करूया. गाईज आमच्याकडे स्विमिंगचे क्लास चालू आहेत. कोणाला जॉईन करायचे तर सांगा. हा ट्रेनर आहे आणि 3 दिवसात तुम्हाला स्विमिंग शिकवणार. पण फीस आहे 5,000 3 दिवसाची. हा असिस्टंट आहे. स्वतः पण शिकवतोय आणि स्वतः शिकवतोय पण. आता स्वतः पण शिकतोय आणि स्वतः पण शिकतोय आणि दुसऱ्यांना पण शिकवतोय. अजून तुम्हाला काय मोठी मम्मी आहे, प्रिन्सिपल आहे. अजून तुम्हाला काय मार्गदर्शन हवं असेल तर आमच्या प्रिन्सिपल सुमन भोईर आहेत. आमची मोठी मम्मी पण स्विमिंग शिकणार आहे. आता माझा क्लास जॉईन करा. 2 दिवसात शिकायला भेटणार. 2 दिवसात. गाईज आमचा रिटायर्ड प्रिन्सिपल आहे. सध्या आमचा स्टुडंट आहे. हा आमचा ट्रेनर आहे आणि हे डरपोक स्टुडंट आहे जे पाण्यात जातच नाहीये. हे असिस्टंट ट्रेनर आहे जे टायर घेऊन फिरताय नुसतं. स्टुडंट दमलेले. आमचे असिस्टंटच नाहीये. असिस्टंटचा थोडासा दिक्कत आहे. तो थोडा असा तिरका पोहायला लागतो. असा जातो आणि असा 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 पोहत जातो. तो सरळ नाही पोहत आहे. कंटिन्यू व्हिडिओ पुढे पुन्हा पहा. हे बघा आमचा क्लास चालू झालाय. हे स्टुडंट आहे. टीचर काही ते क्लास वीस सर्व फन साठी आहे. सिरियसली घेऊ नका. आम्ही मस्ती करतो. संध्याकाळचे 6 आणि हे बघा आम्ही चहा पिणार आहे आता. आणि अजून पण आम्ही लोक पूल मध्येच आहेत. हे बघा आता आम्ही जेवेपर्यंत इकडेच राहणार आहोत. फक्त जेवायला बाहेर जाणार आहोत. त्याच्यानंतर परत पूल मध्येच येणार आहोत. फक्त रात्री झोपायला परत भेटूया थोड्या वेळात. फायनली आम्ही पूलमधनं बाहेर निघालेलो आहोत अँड आता आम्ही फ्रेश व्हायला जातो. क्लोरीनचं पाणी होतं म्हणून थोडे केस व्हायचे. हे बघा आत्ता वाजल्यात 7:15 अँड तुम्हाला मी लगेच थोड्या वेळात भेटते. कॉज आम्ही लोक खेळणार आहेत इथे गेम्स. इथे कॅरम अवेलेबल आहे, क्रिकेटसुद्धा आहे, बॅडमिंटन आहे, चेस आहे, व्हॉलीबॉल आहे. असे खूप सारे गेम्स आहेत. सो ते आम्ही खेळणार आहोत. सो तुम्ही पण आमच्यासोबत खेळणार आहात आणि एंटरटेन आम्ही तुम्हाला करणार आहोत. सो व्हिडिओ पाहत राहा, कुठे जाऊ नका. मग तुम्हाला दाखवते जेवणामध्ये काय काय आहे. तिथे डाळ आहे, तिथे आहे चिकन. हे काय आहे
चिकनचा रस्सा. हा तर भात आहे. इकडे आहे बटाट्याची भाजी. इथे मटर पनीर. इकडे आहे पापड. इकडे आहेत पुऱ्या आणि सर्वांचे आवडते मोदक. गाईज इथे आमचा सेकंड गेम चालू झाला. सेकंड गेम संगीत खुर्ची. गाणं चालू आहे. गाणं चालू आहे. गाणं चालू आहे. गाईज इथे आमचा गेम नंबर 2 चालू झालाय. हे बघा इथेही बसलंय. सॉन्ग ऑपरेट करते आणि इथे संगीत खुर्ची. आणि इथे आमचे मोठे पप्पा आउट झालेले आहेत. नेक्स्ट राऊंड. मागे नाही पळत. उलट धावायचं नाही. दुसऱ्यांच्या पुढे धावू शकता पण मागे नाही. उलट नाही. चालू आमचं सेकंड प्लेयर वैशू ताई आउट झालंय. आधी डोकरी आउट झालेली आहे. नेक्स्ट खुर्च्या लांब करा. 2 3 स्टार्ट. हा तिकडे मम्मी गेले. राहून द्या. हा चिटिंग करताय. मेगा आउट मध्ये कुठे मग दोघं आउट तुम्ही. अरे ते स्टार्टिंगला गेलेले. आता उभं राहिलं तरी आउट. उभं राहिलं तरी आउट आहे. उभं राहिलं तर आउट. उभं नाही राहायचं कुठे जाऊ. आउट. आमचा बेबी आउट. चला नेक्स्ट राऊंड. गाईज आमचे पप्पा जिंकलेले आहेत आणि पप्पांच्या बदल्यात मोठे पप्पा डान्स करणार आहेत. कोणतं गाणं लावलंय. सिक्रेट सॉन्ग. नाचणाऱ्याची वाट. जय जा पार जा. जय ये ना. जा मेगा जा. सगळ्यांनी गंजी खाली. माझ्या भावामध्ये जा ना 2 मिनिटात पण आता गुलाबी साडी.
काय कंजूसी. गाईज लास्ट अँड फायनल सॉन्ग ऑफ द डे. तर गाईज आजच्या दिवशी एवढंच होतं. बाकी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गाईज आजचा पार्ट 1 म्हणजेच अलिबाग डे 1 इकडेच एंड होतो. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच अलिबाग डे पार्ट 2 मध्ये म्हणजेच उद्या. ठीक आहे, हा ब्लॉग इथेच एंड होतो. व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा पार्ट पण नक्की बघा. आपण